दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात प्रतोदपदाचा वाद कायम आहे। दोन्ही गटांमध्ये कायदेशीर दावे प्रतिदावे सुरू आहेत। शिवसेनेचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले असल्याचं स्पष्ट झालं आहे। तसा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे। ठाकरे गटाला आमचाच पक्षादेश पाळावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर आपला पक्ष स्वतंत्र असल्याचा प्रतिदावा अनिल परब यांनी केला आहे। शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये कायदेशीर दावे प्रतिदावे सुरू झाले। शिवसेनेचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले असल्याचं स्पष्ट झाल्यानं ठाकरे गटाला आमचाच पक्षादेश पाळावा लागेल असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं। तर आपला पक्ष स्वतंत्र असल्याचा प्रतिदावा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला। आम्हाला मूळ शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबाण देण्याचं काम केलंय, पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटिशन होतं ते डिसमिस केलंय। एक दबाव अध्यक्षांवर होता का, एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का, ते आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ। आमचं हेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट मोठं का ट्रायब्युनल मोठं हा या निमित्ताने आता प्रश्न उभा राहिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने एकदा आदेश दिलाय। सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंना चीफ व्हीप जाहीर केल्याच्या नंतर ट्रायब्युनल असं म्हणतंय की भरत गोगावलेच वैध आहेत। त्याच्यामुळे आता नेमकं सुप्रीम कोर्ट मोठं आहे का ट्रायब्युनल मोठं आहे हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे आणि तो कदाचित आम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू की याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।